पावसाचं पाणी घरात शिरल्याने माजी नगरसेवकाला मारहाण करण्यात आली आहे। नागपूरमध्ये भाजपाचे माजी नगरसेवक दीपक चौधरी यांना मारहाण करण्यात आली आहे। हुडकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा नोंद झालाय। नागपूरमध्ये काल रात्री झालेल्या पावसाचं पाणी घरात शिरल्याच्या वादावरून भाजपा माजी नगरसेवक दीपक चौधरीला नागरिकांनी जोरदार मारहाण केली आहे। जुना सुभेदार भागामध्ये सिमेंट रोडचं काम सुरू असल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आणि यावरून नागरिकांसोबत दीपक चौधरीचा वाद झाला। वाद झाल्यानंतर नागरिकांनी दीपक चौधरीला मारहाण केली आहे। यामध्ये दीपक चौधरीच्या डोक्यात दुखापत झाली असून हुडकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा नोंद करण्यात आलाय। आपल्यासोबत हितेश मेश्राम जोडले गेलेले आहेत अधिकची माहिती देण्यासाठी। हितेश, काय सांगाल, काय घडलं नक्की आणि आता सगळी परिस्थिती कशी आहे? नक्कीच ज्या पद्धतीने नागपूरमध्ये उशिरा मान्सूनचं आगमन झालं, मान्सूनचं आगमन झाल्यावर जो पाऊस नागपुरात आला त्यामुळे जे रस्त्याचे कामं रखडलेले होते, जे काही भागात जे आहे जसं जुना सुभेदारची ही घटना आहे। जुना सुभेदार या एरियामध्ये जे रस्त्यांची कामं चालू होते, सिमेंट रस्त्यांचे जे कामं चालू होते त्यामध्ये जे आहे ह्या नगरसेवकांना मारण्यात आलेलं आहे नागरिकांकडून। कारण की ते जे रस्त्याचे कामं चालू होते त्या रस्त्यांच्या कामांमुळे पाणी जे आहे ते विसरायला कुठे जागा नव्हती आणि ते सरळ नागरिकांच्या घरात जे आहे पाणी जात होतं आणि यामुळे सगळे त्या परिसरातील जे नागरिक आहेत ते संतप्त होऊन जे आहे तेथील जे माजी नगरसेवक होते, जे भाजपचे माजी नगरसेवक होते दीपक चौधरी यांच्या घरी जाऊन त्यांनी जे आहे त्यांना मारहाण केल्याची आपल्याला प्राथमिक माहिती मिळाली। त्यानंतर जे आहे हुडकेश्वर पोलीस ठाण्यात या संपूर्ण संदर्भात गुन्हे सुद्धा दाखल झाले आहे आणि दीपक चौधरी जे माजी नगरसेवक आहेत यांच्यावर सुद्धा एनसी जी आहे नोंदवण्यात आलेली आपल्याला प्रथम माहिती मिळत आहे। जी धन्यवाद हितेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।